चला ना राजे, तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. काय ते तुमचे मावळे होते जे लढले रयतेसाठी, आणि काय ते विजयी सोहळे होते जे सजले राजमातेसाठी. पण राज आज तुमचाच मावळा दोन गर्लफ्रेंड वागवतो, आणि कशी पाण्याची तहान तो बिअरवर भागवतो. चला ना राजे, तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. सह्याद्रीच्या कड्यावर फिरणारा, अरे सह्याद्रीच्या कड्यावर फिरणारा, आज काय तो क्लब मध्ये मस्ती मिरवतो. चला ना राजे, तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. काय शिकायचंय शिवाजी महाराजांच्या इतिहासातून, विचारातून आम्हाला. शिवकाळानंतरचा एक प्रसंग आहे. पानिपतच्या समरभूमीवर नववीर रत्नाजी शिंदे रक्ताच्या धारोळ्यात पडले होते. त्यावेळी विश्वासघातकी नशिबानं हसत हसत विचारलं, क्यों रत्नाजी और लढोगे? तसा हातामध्ये शमशेर आणि काळजामध्ये भगवा घेऊन रत्नाजी कडे आडला. अरे क्यों नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे. 350 वर्षापूर्वी बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणणारे मावळे या सह्याद्रीच्या मातीमध्ये होते. आणि आज त्याच सह्याद्रीच्या मातीमध्ये बचेंगे तो और भी पिएंगे असं म्हणणारे कावळे आमच्या घरात जन्माला यायला लागले. आज 31st ला गडकिल्ल्यांच्या खाली पार्टी करणारे आमची आजची कार्टी पाहिली ना, की आमच्या संस्कृतीची घरटी सुरक्षित राहतील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो. अरे मावळा म्हणजे काय? मावळा म्हणजे काय तर स्वराज्यावर एखादा संकट आलं ना, तर स्वतःच्या जीवाची बाजी लावून लढणारा तो खरा मावळा. अहो आठवा तो पावला खरा दिवस. 6000 विरुद्ध 300 जण लढले कसे असतील? काय मावळे असतील ती, काय काय माणसलेली रात्र असेल. खरंच शब्दांनाही कोरं पडावं अशी काही माणसं असतात. पण गडावरून पळाच्या पावला खिंडीत यायचे, तेही आरवाटेनं. अंतर तर 40-50 किलोमीटर असेल नक्की. रात्रभर धावायचे आणि पुन्हा त्याला घेऊन शत्रूशी 2 हात करायचे. 300 विरुद्ध 6000 कसा मेळ बसायचा. लढाईचे परिणाम काय होणार हे त्या 300 जणांना माहीतच असणार की आपण कापले जणांवर नाक तरीही लढणार. खरंच कसे मावळे होते ते. आणि अशा या नवभिराड मुले आज आपण स्वतःला मराठी म्हणून घेत आहोत. हे स्वराज्य आपल्याला सहज नाही मिळालं, त्यामागे हजारो मावळ्यांचे वीर मावळ्यांचे बलिदान आहे. वीर मावळ्यांचे बलिदान आहे. पळराज आता तुम्ही आम्हाला घालून दिलेल्या वाटेवरती आम्ही वाटचाल करू. राजा इतिहास कधी घडत नाही, तो घडवावा लागतो. तुमची प्रेरणा घेऊन आम्ही सगळे मावळे मिळून तो इतिहास घडवू. आम्ही सगळे मावळे मिळून तो इतिहास घडवू. जाता जाता एवढंच म्हणावंसं वाटतं, यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे. यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे. आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी माझा राजा शिवछत्रपतीचा इतिहास माहिती पाहिजे. माझा राजा शिवछत्रपतीचा इतिहास माहिती पाहिजे. जनजमिल्या भगव्याच्या